नमस्कार काका. नमस्कार नमस्कार सर. सांगा काका, काय त्रास होता तुम्हाला? मला टाचेचा त्रास होता. हा. सकाळी उठल्यानंतर जास्त दुखायचं आणि दिवसभर थोडं थोडं दुखत राहायचं. आणि दुपारी थोडासा आराम केला, उठल्यानंतर आणखी परत दुखायला लागायचं आणि चाललं की थोडं कमी व्हायचं. पण त्रास हा बऱ्यापैकी होता आणि 2 महिन्यापासून तो कंटिन्यू होता. म्हणजे जसं पहा, टाचेचा त्रास जो राहतो, सकाळी झोपेतून उठल्यानंतर पाय टेकवायला जो त्रास होतो, तसा पाय टेकवायला त्रास होत होता तुम्हाला? होत होता. बरोबर आहे. आणि मग थोडा वेळ चाललं की मग त्याच्यानंतर तुमचं दुखणं कमी होऊन जायचं. बरोबर आहे. हा, अशा पद्धतीने होता ना. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मग मी सुरुवातीला ते होमिओपॅथी वगैरे घेऊन पाहिले 8-15 दिवस. बरोबर. तर त्याने काही कमी होत नव्हतं. म्हणजे हा मुळात त्रास किती महिन्यांपासून होता तुम्हाला? साधारणतः 2-2.5 महिन्यापासून. बरोबर. 2.5 महिन्यापासून त्रास होता. बरोबर. मग होमिओपॅथीनं त्यांनी सांगितलं का वेळच लागेल थोडा. मग मी असं म्हणजे मनात गृहीत धरलं की होमिओपॅथी आतमधून घ्यायचा आणि फिजिओथेरपी वरून, म्हणजे दोन्ही ट्रीटमेंट एकाच वेळेला जर केलं तर आपलं लवकर गोष्ट होऊन जाईल. बरोबर बरोबर. तर या हिशोबाने मग मी शोध मोहीम केली थोडीशी. तर मला तुमचं एक पेपरमध्ये कात्रण दिसलं. बरोबर. आणि त्याच्यामध्ये तुमचे सगळे डिटेल्स वगैरे दिले, ते गोल्ड मेडलिस्ट वगैरे. तर मग म्हटलं की यांच्याकडे का जाऊ नये बघ, म्हणून मग तुमच्याकडे आलो. फिजिओथेरपी आणि फिजिओथेरपी आपण चालू केली. चालू केल्यानंतर सुरुवातीला 2-3 दिवसातच एक 20-25% आराम मिळाला. छान. त्याच्यानंतर मग जसं जसं हळूहळू पुढे पुढे गेलं, आता एक 15 दिवसात 20 दिवसाचा जो कोर्स होता, 15 दिवसातच जवळपास 75% पर्यंत कव्हर झालं. आणि 20व्या दिवशी आता पूर्ण ठणठणीत एकदम बरा झालेला आहे. त्याच्यामुळे आनंद वाटतो की आपण जे फिजिओथेरपी निवडली ही एक चांगला पर्याय होता. छान. आणि आता तुम्हाला ज्या कंप्लेंट्स होत्या त्रासाच्या, सकाळी उठल्यानंतर पाय टेकवण्याचा त्रास होणे, आता ते पूर्ण कव्हर झालं. म्हणजे तो त्रास राहत नाही. आता त्रास आता राहत नाही. दिवसभर ठणकत राहत होता तोही त्रास बंद झाला. व्हेरी गुड. आणि झोपही आता शांत लागत होती. आधी ते त्रास होत असल्यामुळे थोडीशी कळ लागत असल्यामुळे झोपेत व्यत्यय येत होता. तर तो व्यत्यय आता गेला. ते व्यवस्थित झोप येते आणि या दुखण्यातून पूर्ण निघून गेलो. माझा असा सगळ्यांना सल्ला आहे की तुम्ही इकडे तिकडे ऑर्थोपेडिक एक डायरेक्ट ट्रीटमेंट घेण्यापेक्षा सुरुवातीला जर तुम्ही फिजिओथेरपी जर करून बघितली तर त्याच्यामुळे चांगला रिलीफ मिळू शकतो. आणि कोणत्याही प्रकारचं दुखणं, ऑपरेशन या भानगडीतून आपल्याला मुक्तता मिळू शकते. म्हणजे टाचेच्या त्रासासाठी निर्भयपणे डायरेक्ट फिजिओथेरपी ट्रीटमेंट घेतली तरी पेशंट पूर्णपणे दुरुस्त होतो, ही खात्री तुम्हाला झालेली आहे. बरोबर आहे. आणि समाजाला पण तुम्ही गॅरंटीने सांगू शकता की नाही, पण टाचेचा त्रास असला तर सरळ फिजिओथेरपी मध्ये जा आणि फिजिओथेरपी ट्रीटमेंट घ्या. बरोबर आहे ना? बरोबर. तर अशा तऱ्हेनं आता तुम्हाला छान समाधानी वाटतं? एकदम पूर्ण 100% समाधानी. धन्यवाद काका. धन्यवाद सर.